शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा कृषी वेद्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा एका खताविषयी माहिती बघणार आहोत। आपण त्याचा वापर तर करतो, पण त्याचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती आहे, त्यामध्ये कोणते घटक आहे, त्याचबरोबर आपण त्याचा वापर कोणत्या वेळी योग्य आपल्या पिकामध्ये केला पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पोटॅशियम सोनाइट हे जे काही विद्राव्य खताचं नाव आहे ते ऐकलंच असेल। मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही पोटॅश आहे तो 23% आहे, त्याच्यानंतर जो काही मॅग्नेशियम आहे तो 11% आहे आणि जे काही सल्फर आहे ते 12% आहे। मित्रांनो, हे जे काही तिन्ही जे काही अन्नद्रव्य आहे ते आपल्या पिकासाठी अत्यंत उपयोगी म्हणल्यापेक्षा अत्यंत आवश्यक असे अन्नद्रव्य आहे। त्याच्यामुळे आपण आपल्या पिकामध्ये पोटॅशियम सोनाइटचा वापर हा केलाच पाहिजे। त्याचबरोबर यामध्ये पोटॅशियम 23% आहे। मित्रांनो, पोटॅशियमचं आपल्या जे काही पीक आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे जमिनीत पडलेले जे काही अन्नद्रव्य आहे ते झाडाच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवणं, ते काम पोटॅश हा करतो। त्याचबरोबर मित्रांनो, आपण पोटॅशियम सोनाइट आपल्या पिकामध्ये कधी वापरू शकतो तर मित्रांनो, जेव्हा आपल्या पिकाची जी काही फुलावस्था असते त्या वेळेला जर आपण आपल्या पिकामध्ये पोटॅशियम सोनाइटचा वापर केला तर आपल्या पिकाची जी काही फ्लावरिंग अवस्थेमध्ये जी काही सेटिंग होणार आहे ती जबरदस्त अशी सेटिंग आपल्या पिकाची होणार आहे। त्याचबरोबर आपल्या पिकाची जी काही साईज वाढण्यासाठी जर आपण पोटॅशियम सोनाइटचा जर वापर केला तर आपल्या फळाची जी काही क्वालिटी ती जबरदस्त होणार आहे व आपल्या फळाची जी काही साईज आहे ती जबरदस्त होऊन आपल्या पिकाची क्वालिटी एक नंबर होणार आहे। त्याचं कारण म्हणजे साईज होण्यासाठी व क्वालिटी येण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो काही अन्नद्रव्य काम करतो तो म्हणजे पोटॅशियम। त्याचबरोबर मित्रांनो, जे आपल्या पिकामध्ये फुलोराव असतात, जी काही कळी ड्रॉप होण्याची समस्या आपल्याला सर्वात जास्त जाणवते, तर मित्रांनो त्याचे 2 ते 3 कारण आपल्या असू शकतात कळी ड्रॉपिंग व्हायचं। तर मित्रांनो, त्याचं पहिलं कारण म्हणजे पाणी जास्त होणं किंवा पाणी कमी होणं, आणि तिसरं कारण म्हणजे आपल्या जी काही कळी आहे तिच्या देठापाशी बुरशीचा अटॅक। तर मित्रांनो, आपण जर कळी अवस्थेमध्ये जर आपल्या पिकामध्ये पोटॅशियम सोनाइटचा जर वापर केला तर त्या ठिकाणी एक तर तुम्ही ड्रीपद्वारे देऊ शकता किंवा फवारणीद्वारे जर वापर केला तर त्या आपल्या जी काही कळी आहे तिच्या जी देठाची बुरशी आहे ती पूर्णपणे मरून जाणार आहे। कारण की त्यामध्ये जो काही सल्फर आहे, सल्फर हे बुरशीनाशक म्हणून पण पोटॅशियम सोनाइट मधून काम करणार तर आहेच, पण मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून सुद्धा त्या ठिकाणी काम करणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जे काही पपई त्याच्यानंतर पेरू, डाळिंब, टरबूज, खरबूज हे जे काही पीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये जो काही गोडवा वाढवण्याचं काम जे करतंय, साखर वाढवण्याचं जे काही काम करतं ते म्हणजे सल्फर। तर मित्रांनो, पोटॅशियम सोनाइट आपण गोडवा वाढायसाठी सुद्धा देऊ शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, सल्फरचं दुसरं काम म्हणजे जे काही तेलबी आहे, शेंगदाणे, सोयाबीन हे जे काही तेलबी आहे, सूर्यफूल, यामध्ये जे काही तेलाचं प्रमाण व तेलाची जी काही क्वालिटी व बियाची जी काही क्वालिटी जी काही आहे ते मेंटेन करण्याचं काम जे काही सल्फर करतं। त्यामुळे आपण आपल्या तेलबियामध्ये सुद्धा पोटॅशियम सोनाइटचा वापर हा करू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या जर पिकामध्ये ढगाळ वातावरण झालेलं असलं, वातावरणात जे काही नत्राचं प्रमाण हे 78% आहे, नत्राचं प्रमाण ढगाळ वातावरणात जे काही आपले कोणतेही झाड पीक आहे किंवा फळबागाचे जे काही पीक आहे ते सर्वात जास्त ढगाळ वातावरणातून जे काही नत्र शोषून घेतात, त्याच्यामुळे आपल्या पिकाची शाखीय वाढ जास्त होते। तर मित्रांनो, या स्टेजला जर आपल्या पिकाची शाखीय वाढ ही जास्त होत असेल, या स्टेजला जर आपण आपल्या पिकामध्ये पोटॅशियम सोनाइटचा वापर केला तर जी काही शाखीय वाढ ही जास्त झालेली आहे आपल्या पिकामध्ये, ती पोटॅशियम सोनाइट पूर्णपणे थांबण्याचं काम करेल व त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये आघाडी थांबून कळी निघायला व जे काही फूल सेट व्हायला त्या ठिकाणी मदत होणार आहे। त्याचबरोबर जे काही आपण तूर झालं, सोयाबीन झालं, त्याच्यानंतर वाटाणा, ह्या जे काही दानावर्गीय कोणतंही पीक असो मित्रांनो, त्यामध्ये जर आपण योग्य वेळेला जर पोटॅशियम सोनाइटची जर फवारणी केली तर त्या ठिकाणी दाण्याचा आकार आहे तो वाढून येणार आहे व दाण्याची जी काही चमक आहे व वजन आहे ते सुद्धा वाढून येणार आहे। त्याच्यामुळे आपण जे काही कोणतेही भुसार पिकं घेऊ, या फळबागातले जे काही पिकं आहे त्यामध्ये आपण पोटॅशियम सोनाइटचा वापर हा केलाच पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, कधी काय होतं, आपल्या पिकामध्ये जे काही लालसरपणा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो, त्याचं कारण म्हणजे मॅग्नेशियमची डेफिशियन्सी। तर मित्रांनो, या स्टेजला जर आपल्या पिकामध्ये लालसरपणा हा दिसून आला किंवा जे काही केळी
किंवा हळद आहे त्यामध्ये पिवळे ठिपके जर दिसून आले तर मित्रांनो आपण समजून घ्यायचं आहे की आपल्या पिकामध्ये मॅग्नेशियमची कमतरता ही झालेली आहे। तर मित्रांनो ही मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी जर आपण या स्टेजला आपण जर पोटॅशियम सोनाइटची जी काही फवारणी आहे ती जर केली तर आपल्या पिकामध्ये जी काही मॅग्नेशियमची कमतरता आहे ती भरून निघणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला वेगळं कॅल्शियमची फवारणी किंवा ड्रिपद्वारे देण्याची गरज नाहीये। त्याच्यामुळे आपण या स्टेजला आपण आपल्या पिकामध्ये पोटॅशियम सोनाइट वापरू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो आपल्या पिकामध्ये जर पिवळेपणा जर आपल्याला दिसून आला तर आपण समजून घ्यायचंय की आपल्या पिकामध्ये मॅग्नेशियमची कमतरता आहे। त्याचबरोबर जर या टायमाला जर आपण आपल्या पिकाला मॅग्नेशियम जर दिलं तर मॅग्नेशियम पिकामध्ये दिल्यामुळं आपल्या पिकामधलं जे काही क्लोरोफिल आहे त्याचं प्रमाण हे वाढणार आहे व आपले पीक जे हिरवगार असं होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो जे काही पोटॅशियम सोनाइट आहे तेच त्यामध्ये पोटॅशियम हा 23% असल्यामुळे पोटॅशियम आपल्या पिकामध्ये जी काही मुळी आहे ती वाढायचं काम सुद्धा जास्त करतो। मित्रांनो यामुळे आपल्या पिकांची ज्या काही पांढऱ्या मुळ्यांची जी काही ग्रोथ आहे एकदम व्यवस्थित होती। जर मित्रांनो कोणत्याही पिकाची जी काही पांढरी मुळी आहे ती ऍक्टिव्ह राहिली तिलाच मित्रांनो खाणारी मुळी म्हणतात। ती मुळी जर ऍक्टिव्ह राहिली तर आपल्या पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे। जे काही बुरशीजन्य रोग जे काही कीटक आहे त्यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होणार नाही। प्रादुर्भाव झाला बिनता आपल्या पीक त्याला प्रतिकार करून कणखरपणे उभा राहणार आहे व आपल्या पिकाचं उत्पादन आपल्याला 100% जास्त मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला हे जे काही पोटॅशियम सोनाइट आहे ते वापरायचं झालं तर आपण कशा प्रकारे वापरू शकतो तर मित्रांनो आपण पोटॅशियम सोनाइट एकरसाठी 1 ते 1.5 किलो एका एकरसाठी वापरू शकतो। त्याचबरोबर जर आपल्याला फवारणी जर करायचं म्हटलं आपण 15 लिटरच्या पंपासाठी 75 ते 80 ग्राम एका पंपासाठी वापरून आपल्या कोणत्याही पिकामध्ये भुसार मालाची पिकं असू किंवा फळबाग असू याच्यामध्ये वापरून आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो। तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ आपण इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।